या ठिकाणी काही महिला या ठिकाणी आहेत. तुमच्याकडे जो पोस्टर आहे, काय पोस्टर आहे? आमच्याकडे जे पोस्टर आहे टाइमपास नव्हता तो आमच्या आयुष्यातला महत्वाचा पेपर होता. किती महत्व म्हणजे काय? आता याचं महत्व एवढं सांगता येणार नाही, पण ज्यानं नेटची परीक्षा दिलेली त्याला त्याचं महत्व आहे. आज की सरकार को मैं यही कहना चाहूंगी, ना इस दुनिया में ना बेटी सुरक्षित है, ना शिक्षा सुरक्षित है। यहाँ सिर्फ भ्रष्टाचार और पेपर लीक यही सुरक्षित है। काय मागणी काय आहे तुमची? आमची मागणी आहे की आपल्या महाराष्ट्राला ज्या मुलींवर लाठीमार झालेला आहे आणि आपली संस्कृती नाही, लाडक्या बहिणी केलं आणि आज या हजारो बहिणींवर जे लाठीमार केला तो निंदनीय आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये जर माता भगिनींवर जर असे लाठी हल्ले होत असतील तर ते कधीही सहन केले जाणार नाही. काय मागणी आहे तुमची? मागणी हीच आहे की दिल्लीमध्ये जे झालं होतं प्रोटेक्शन पीसफुली चाललेलं ते सगळं पोलिसांनी थोडक्यात सरकारने सगळं चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे आणि मुलांना मार दिलेला आहे. त्याच पद्धतीने ज्यांची नुकसान भरपाई झाली, ज्यांची नीट पेपर लीक झालेले त्यांच्यासाठी नीट पेपरची आणि ज्यांनी सुसाईड केलेले आहे त्यांची भरपाई सरकारने करून द्यायला पाहिजे. मेलोडी खाओ हमारा काय सांगाल या पोस्टर बद्दल? पोस्टर बद्दल काय सांगाल? हा जो पोस्टर आहे तुमच्याकडे, पोस्टर बद्दल काय सांगाल? मराठी हिंदी चलेगा क्या? इतने आज अप्रोक्सीमेटली 1 महीना होते आया है, फिर भी धर्मेंद्र प्रधान जी ने इस्तीफा देने का बारे में कुछ सोचा नहीं है, ना ही मोदी गवर्नमेंट ने इसके बारे में कुछ अकाउंटेबिलिटी ली है. ठीक है, सो वी जस्ट वांट धर्मेंद्र प्रधान टू रिजाइन एंड टेक द अकाउंटेबिलिटी ऑफ द नीट एग्जामिनेशन. दिस इज मोर इम्पोर्टेंट फॉर द यूथ एंड फॉर फ्यूचर जनरेशन. धर्मेंद्र प्रधान बोलो ना. आज हम ऑफिस से छुट्टी लेके यहाँ आए प्रोटेस्ट के लिए. धर्मेंद्र प्रधान रिजाइन. क्या कहेंगे आज जो प्रोटेस्ट चल रहा है? क्या पोस्टर है ये? क्यों हिला डाला ना? जेनजी की पावर देते हैं ना. हाँ, पुणे में हिला डाला ना. जेनजी की पावर देते, जेनजी की पावर जेनजी. एवढा पाऊस बरसतोय तरी ही जनता कशासाठी आलेली आहे? सरकारनं हे आकडे लक्ष दिलं पाहिजे आणि योग्य तो न्याय दिला पाहिजे. उगाच विनाकारण पोलिसांना आदेश देऊन लाठीचार्ज करायचा, त्यांचं भविष्य खराब करायचं चाललेलं फक्त भाजप सरकारचं धर्माचं राजकारण करायचं आणि सगळ्यांना भावनिक ह्याच्यामध्ये गुंतवायचं. हे याचं केलेलं आहे. शिक्षणावरती कोणता खर्च करत नाही केंद्र सरकार. सगळीकडे पैसा खायचं काम चाललेलं सरकारचं. बघा हे एवढा पाऊस गरजतोय, काय कुणाला घेणं देणं आहे सांगा? कशासाठी जनता रस्त्यावर उतरली? आज का उतरली? हे सरकारनं थोडं तरी भानावरती येऊन काम केलं पाहिजे, नाहीतर ह्याच्यापेक्षा अजून पेटणार बघा तुम्ही. या सरकारला फक्त आणि फक्त हिंदू मुस्लिम करता येतं, बाकी काही करता येत नाही. मागच्या काही वर्षात काँग्रेस होतं तेव्हा पण हिंदू मुस्लिम एकत्रच होते. आपला धर्म असा आहे, आपला पूर्ण देश सर्व धर्म समभाव. एवढंच. अबकी बार अंतिम संस्कार. तर याच्या आधी असं बोललं जात होतं अबकी बार मोदी सरकार. हो, आजकाल नेत्यांना त्यांची खुर्ची गरम करायला पाहिजे फक्त आणि फक्त. बाकी समाजाचं काय चाललंय, देशाचं काय चाललंय, तरुण पिढीचं काय चाललंय? आज तरुण पिढी रस्त्यावर आहे कशासाठी? न्याय मागण्यासाठी. आज नीट पेपर लीक होतात, उद्या आपण इलाज करायला दवाखान्यात गेल्यानंतर काय परिस्थिती येणार आहे? किती दर मृत्यूचा वाढेल? लक्षात घ्या परिस्थिती. हे आत्ताचा विचार करण्याची बुरे दिन. आजचे दिन नको, पहिले बुरे दिन आम्हाला चांगले होते. आजचे दिन नको आम्हाला, बुरे दिन द्या, बुरे दिन. आमचं प्युअर पेट्रोल आम्हाला द्या. हा, E20 ने अख्ख्या गाड्यांची वाट लावली आहे, तर सगळ्यात आम्हाला प्युअर पेट्रोल द्या. हा,
0% इथनॉल नाही. या इथनॉल बेडकरीला तिथंच ठेवा तिकडे आणि त्याचा उसाचा रस्त्यालाच प्यायला द्या. एक सेकंड भाऊ पकड. हे बघा, मला काय भाषण देता येत नाही, पण मी तुम्हाला सांगेल माझ्या जनरेशनचे प्रॉब्लेम काय. आमचा प्रॉब्लेम हा आहे की एक व्यक्ती येतो, त्याला चूज केलं जातं 12 वर्ष आधी, त्याला चूज करून एज्युकेशनचं मिनिस्ट्री दिली जाते आणि तो इतकं खराब काम करतो की लोकांना असं वाटतं की जे 70 वर्ष आधीची जी सरकार होती बाई ते चांगले होते. एवढे वाईट दिवस. हा प्रॉब्लेम आहे जनते लोकांचा. बेसिकली अकाउंटेबिलिटी साठी हा प्रोटेस्ट आहे. हा फेसलेस प्रोटेस्ट आहे. आज मी आहे उभा, उद्या कोणी दुसरा उभा असेल. सगळं ह्याच्यासाठी चालू आहे. याच्यासाठी सुरू आहे. 20 वर्षानंतरची जी जनरेशन येईल ना, आमचे जे लहान लहान मुलं होतील ना, ज्यांना आम्ही बघितलंय नाहीये, यांचे मुलं, ते लोक जेव्हा एज्युकेशन सिस्टम मध्ये जातील तेव्हा त्यांना जी बेटर क्वालिटी भेटेल त्याच्यासाठी आज आम्ही उभे आहोत. 20 जुलैला जे झालं होतं ना, ते डेमोक्रेसीची हत्या होती आणि त्या हत्येला आम्ही थांबू देणार नाही. एक शहरात थांबवतील, दुसऱ्या शहरात थांबवतील. आणि एक शब्द मी सांगू इच्छितो, पुणे मधल्या पोलीसवाल्यांनी जेवढं कॉपरेशन दिलंय सध्यापर्यंत एक नंबर, आणि इकडच्या लोकांनी त्याला पीसफुल ठेवलंय. धन्यवाद. जेन झी लोक फ्युचर मध्ये वाढत जातील. ऑल द बेस्ट गाईज. रॉकेट. काय 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 प्रश्न विश्वगुरु बोललं जातं मोदी सरकारकडून. हे खरं विश्वगुरु आहे का? विश्वगुरु व्हायला आपल्यात ताकद पाहिजे आधी. आपण लोकांना ज्ञान देतोय. आपल्या इथं भारताची काय हालत आहे, जर का आपण असतोच तर जग हे बघा, भारताची युवा बघा रस्त्यावर आलीच का असती. आज पेपर लीक होत आहेत, 40 पेक्षा जास्त पेपर लीक झाले. कुठे आहे अकाउंटेबिलिटी? आणि आपण विश्वगुरु कसं बनणार? फक्त योगा डे साजरा करून विश्वगुरु नाही होत, मेलडी देऊन विश्वगुरु नाही होत. त्याच्यासाठी आपल्याला युवा जी आहे, आपल्या डेमोग्राफिक डिव्हिडंड जे म्हणतात, त्याला तुम्ही योग्य प्रकारे हाताळा, त्यांना शिक्षण द्या, तेव्हा ते येतील ना. त्याचा फायदा भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी तेव्हा होईल. फक्त युवा करून कोणी युवा नेता होत नसतं. या ठिकाणी हा पोस्टर बघा, पोस्टर दाखव. पोस्टर बघा, या ठिकाणी मुलांच्या हातात हे पोस्टर आहेत. काय म्हणा? आमचं एकच म्हणणं आहे, धर्मेंद्र प्रधान यांनी इस्तिफा दिला पाहिजे. त्यांना दिलाच पाहिजे. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. हे लाईव्ह चालू आहे. लाईव्ह कोण बोलणार आहे अजून? काय प्रश्न काय आहे? तुमच्याकडनं घेतल्यावर क्या कहेंगे इस आंदोलन के बारे में? जो भी हो रहा है ठीक नहीं हो रहा है. जल्द से जल्द सभी ने मतलब इस्तीफा देना चाहिए. जो भी अपने शिक्षण मंत्री है उनका राजीनामा बहुत जरूरी है. ये तो सिर्फ शुरुआत है, आगे बहुत कुछ होना बाकी है. जल्द से जल्द सुधर जाओ. आजच्या या प्रोटेस्टचा सगळ्यात महत्वाचा हेतू म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. मुळात तर सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातले इथं पोरं आहेत. आज कित्येक पोरांच्या अडचणी आहेत. घरी 7-12 नाही तरी सुद्धा पोरं लढतात, झगडतात आणि इथल्या व्यवस्थेला हताश होतात. परंतु आजच्या या व्यवस्थेला बळी पडलेल्या पोरांमुळं जे इथं वादळ पेटलेलं आहे, हे लोकशाहीच्या विरोधात इथलं प्रशासन वावरताना तुम्हाला दिसतंय. मला फक्त एवढं सांगायचंय, या जेनजी इथल्या तरुणांमध्ये भगतसिंगाचं रक्त आज वाहताना दिसतंय. म्हणून तुम्ही या तरुणांना हलक्यात घेऊ नका. आम्हाला कुठल्याही प्रशासनाला आडगळती आणायचं नाहीये, परंतु आमच्या तरुणांच्या प्रश्नांची जर इथं वाचा फुटत नसेल तर तुम्ही या ठिकाणी सबूत या ठिकाणी घेतला पाहिजे आणि येत्या काळामध्ये तरुणांच्या सर्व प्रश्नांवर या ठिकाणी मार्ग निघला पाहिजे आणि याचे या ठिकाणी राजीनामा झालाच पाहिजे. आणि त्यासाठी इथं आम्ही जमलेलो आहोत. आणि झालं नाही तर हे आंदोलन निरंतर भारतात चालू राहील आणि आम्ही असेच जमत राहू, एकजुटीने जमत राहू. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. सरकारें आती जाती रहेगी, देश रहना चाहिए. सरकारें आती जाती रहेगी, देश रहना चाहिए. इसलिए हम ये धरना कर रहे हैं, इसलिए हम रास्ते पे उतरे. देश बचेगा तो भी हम बचेंगे. पोस्टर दाखव. काय बोलायचं?
मध्ये दिसतोय. अदानी आहे त्याच्यामध्ये नाही वाटतंय भारत माता की भारत माता की जिंदाबाद. क्या बोलना चाहोगे मोदी को? ये बोलना चाहता हूँ You are playing हेलो हेलो मोदी टेंशन नहीं करनी आपको मैच की आगे उससे अंदाज में इस अंदाज में आप हमें देखना चाहते आज या देशाने सिद्ध केलंय की हा देश गांधींचा आणि आंबेडकरांच्या मार्गावर चालणार आहे. म्हणूनच आज रात्री मोदी सरकार जिंकलं आणि मित्र बोलणारं मोदी सरकार नरेंद्र मोदी आज फ्रेंड्स म्हणून जेनजीला संबोधतंय. आज जेनजीचा विजय आहे. जेनजी जिंदाबाद. आपल्यामध्ये व्हायचा लग्न आहे खायला मेलोडी मेलोडी जेवढं होतं तेवढं जेवून आपण आहे चहा आहे मेलोडी आहे जेवढे होते तेवढं खायचं आहे आणायची काही गरज नाही कारण की त्यांनी आधीच दाबून ठेवले. त्यांनी खूप दाबून ठेवले. आपल्याला आहेर पण आणायची गरज नाही. फक्त लग्नात या मेलोडी खाऊन जावा. मोदीचं लग्न नाही झालं त्याला मुलगा नाहीये. त्याचा मुलगा पेपरला असता तर त्याला याचं दुःख कळलं असतं. त्याचा मुलगा आज पेपर मध्ये नाहीये. जर त्याच्या मुलाने नीट दिली असती तर ही वेळ आली नसती. त्याचा मुलगा जर नीट देत असता त्यांनी लग्न नाही केलं त्याच्यामुळे हे सगळं झालंय. जर मोदी आहे ना मेलोनी मध्ये व्यस्त आहेत आणि तुम्ही आंदोलन करताय कारण आम्हाला देशाबद्दल जास्त प्रेम आहे. त्यांना असेल कोणा दुसऱ्याबद्दल आम्हाला देशाबद्दल प्रेम आहे. आणि जर आम्ही अँटी नॅशनल असू जसं की हे लोक म्हणतात तर हा आम्ही अँटी नॅशनल आहोत. हे 1.5 लाख असंख्य लाख लोकांच्या इथे प्रोटेस्टसाठी आलेत सगळे अँटी नॅशनल आहेत. ही आणि त्यांनी जे लाठीचार्ज केला दिल्लीमध्ये असताना तो अजिबात मान्य नाही आम्हाला. तुम्ही कधीतरी या आमच्या महाराष्ट्रात बघा इथे लोक कसे राहतात. इथे धर्माचं राजकारण नाही चालत. इथे कर्माचं राजकारण चालतं आणि म्हणून मी इथे आलेलो आहे. जय हिंद जय भारत. भारत माता की जय. चोर है चोर है. बोलो 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 क्या बोल रहे थे? मोदी सरकार चोर है. अमित शाह बोलो. अरे कैमरा वाला किधर गया? नहीं सहेंगे नहीं सहेंगे नहीं सहेंगे नहीं सहेंगे. जिंदाबाद जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद. या ठिकाणी नौजवान भारत सभा यांच्यातर्फे आंदोलन करण्यात येत आहे. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की हे जे पेपर लीक बद्दल चाललंय आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा याबद्दल आंदोलन चाललेले इतके दिवस
तरी राजीनामा का होत नाही? बघा, एका महिन्यापासून आंदोलन चालू आहे. आतापर्यंत 21 मुलांनी आत्महत्या केलेली आहे. तरीही हा बेशरम शिक्षण मंत्री जो आहे तो राजीनामा देत नाही. दिल्लीमध्ये जंतर मंतरला हजारो संख्येने विद्यार्थी तरुण बसले आहेत. त्यांच्यावर नाटकाच्या मारण्यात आल्या, त्यांच्यावर टीअर गॅस मारण्यात आले. तरीही हा सरकार मागे जात नाही, आपल्या विद्यार्थ्यांसोबत बोलत नाहीये. आणि म्हणूनच तुम्ही बघताय की आंदोलन मुलं रस्त्यावर आलेली आहेत. आणि फक्त दिल्लीमध्ये नाही, आज पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, पूर्ण देशभरामध्ये विद्यार्थी रस्त्यावर येतात. आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, जोपर्यंत NTA ही परीक्षा घेणारी संस्था आहे ती रद्द होत नाही, तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरूच ठेवू. तुम्ही बघितलं काल जे महाराष्ट्र पोलीस मधला एक अधिकारी होता, तो म्हणत होता की तुमच्या खिशामध्ये ड्रग्सच्या पुऱ्या टाकेल आणि तुम्हाला आत करेल. तर काय चाललंय वाटतं या महाराष्ट्रामध्ये, काय चाललंय? बघा, महाराष्ट्र असू द्या, देश असू द्या, या पूर्ण आंदोलनामधनं पोलिसांचं चरित्र एकदम स्पष्ट झालेलं आहे. पोलिसांनी कशा प्रकारे सरकार सोबत हातमिळवणी केलेली आहे. आणि जे विद्यार्थी त्यांच्या योग्य मागण्यांना घेऊन आंदोलन करतात, त्यांची बेसिक मागणी आहे की 21 विद्यार्थ्यांनी ज्यांनी आत्महत्या केली त्यांना न्याय मिळाला पाहिजे, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे, परीक्षा ज्या होत आहेत त्या सुरळीतपणे झाल्या पाहिजे. त्यांनाच आज आतंकवादी म्हणलं जात आहे, त्यांना अर्बन नक्सल म्हणलं जात आहे. आणि पोलीस सुद्धा याच्यामध्ये सामील आहेत. पोलीस सुद्धा हे आंदोलन बदनाम करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहेत. आपल्या देशामधले शहीद चंद्रशेखर चालणार नाही असं तुमचं आंदोलन आहे, काय सांगाल या आंदोलनाबद्दल? मतलब पहला पेपर जो लीक नहीं हुआ है, नीट का जो पेपर 2026 में जो लीक हुआ, UGC नेट का पेपर 2024 में भी लीक हुआ, नीट के पेपर में धांधली हुई, जेईई मेन का पेपर जो 2021 का है उसमें धांधली हुई। पिछले 10 सालों में 148 पेपर में धांधली हुई, 87 पेपर कैंसिल हुए। तो इसका जिम्मेदार कौन है? जब आपने NTA जैसी ऑटोनॉमस एजेंसी को आपने बिठा के रखा है, जिसका कोई जवाबदेही नहीं, जिसके जनता के प्रति कोई वफादारी नहीं, कोई जवाबदेही नहीं, और आपने NEP जैसे कायदे कानून पास किए जहाँ पे प्राइवेटाइजेशन को ज्यादा से ज्यादा बढ़ावा दे रहे। तो ये सिर्फ नीट के पेपर लीक के लिए हम आंदोलन नहीं कर रहे, इस शिक्षण का जो पूरे तरीके से बाजारीकरण चल रहा है उसके खिलाफ ये आंदोलन है। धर्मेंद्र प्रधान को तो इस्तीफा देना ही होगा, लेकिन NEP और NTA को भी हमको रद्द करवा के रिजाइन दो, छोड़ गद्दी छोड़, वोट छोड़ गद्दी छोड़, इंकलाब जिंदाबाद।
आजादी कुछ भी कर लो आजादी पक्षवाद से आजादी धर्मेंद्र प्रधान गुना रे धर्मेंद्र प्रधान गुना रे वोट मारो स्टूडेंट नहीं वोट मारो स्टूडेंट नहीं मारो स्टूडेंट नहीं वोट मारो इनकलाब स्टूडेंट भाई तू बोल भाई इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद वंदे मातरम वंदे मातरम Thank you. गेलं ते मोदी चाय के साथ मेलोडी फ्री बोल सकती है अरे भाई इम्पोर्टेड चाहिए भाई बोलो क्या बात है मित्रों मैं जब छोटी चोरी करता था बड़ी शरारत करता था उससे आगे लाइन बोल भाई भूल गए लेकिन मैं चाय इसलिए बेच रहा हूँ क्योंकि मेलोडी फ्री है चाय के साथ आपको चाय लेना पड़ेगा चाय बेचने वाले के हाथ में आप लोगों ने देश कैसे दिया मैं आपसे क्वेश्चन करता हूँ क्योंकि ये क्या है ये मुझे ये नहीं समझ में आ रहा है बच्चे लोग के पेपर लीक कैसे हो सकते हैं ठीक है इमोशनल नहीं चाय की क्वालिटी ऐसी है कि चाय हैंडमेड चाय